विचार केला की हा धनगर साधा सुद्धा नाही, हा आपल्याला सुट्टी देणार नाही. मामांनी ते सांगितलं आणि जगाच्या ताब्यात सोडलं आणि सांगितलं, अरे हे गाडं चालायचं का नाही चालायचं ते माझं मी बघतोय. तुम्ही फक्त आणि फक्त कागदाच्या पुढे होऊन उभे राहा. या दिवसापासून तर आजपर्यंत भगवंताचं गाडं असंच चाललं. कुणी मॅनेजर, कुणी सुपरवायझर, कुणी मालक बनायच्या भानगडीत देखील पडत नाही. आणि काही बाजारांनी पडून बघायचा सुद्धा विचार केला, पण ते या जगात देखील राहिले. मामाने सांगितलं मालक बनायच्या भानगडीत देखील कोणी पडायचं नाही. मामाने सांगितलेले शब्द आहे, माझी निंदा विटमाना केली तर मी त्याला मातीत मिसळवतोय. बाळू धनगर मेला म्हणशीला तर चुकशीला. बाळू धनगर कवा नसेल. मामाने सांगितलेलं आहे, ज्या दिवशी एका वेळेला ही वल्ली झाडं उभ्याला भेटतील त्या दिवशी बाळू धनगर नाही असं समजा. मला कुठूनही हात मारा, संकटाच्या काळी बाळू धनगर तुमच्या जवळ असं मामांचं म्हणणं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवरती 108 साधू संतांनी समाधी घातल्या. त्यापैकी या भगवंतांनी रुद्राचा अवतार, जसा पवन पुत्र हनुमानजीचा रुद्राचा अवतार 11वा, तसा या नास्तिक कलियुगामध्ये मामांनी शेवटचा रुद्राचा अवतार धारण केलेला आहे. मामा सांगायचे, कलियुगातील व्यक्ती इतका आळशी असेल की तो माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. मी रोज त्याच्या दारात जाईन, फक्त त्याने माझी ओळख केली पाहिजे. आणि आपली काहीतरी मागची 7 जन्माची पुण्य असाल म्हणून आज साक्षात भगवंत आणि साक्षात जगतजननी माता पार्वतीचा अवतार तुमच्या दारात आलेला. तुमचे जरी पुण्य नसेल ना तरी तुमची आई वडिलांची व तुमच्या आजोबा पंजोबांची पुण्य असाल. म्हणून आज ती फेड करण्यासाठी या भगवंतानी आपल्या गावात आज पावन चरण लावलेले आहेत. कुठेतरी 57-58 वर्षाचा कालावधी गेल्यानंतर आणि ती वचन आज पूर्ण होताना दिसते. काळ आला तर वेळ येत नाही आणि वेळ आले तर काळ येत नाही. जोपर्यंत या दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही तोपर्यंत योगायोगाने त्या गोष्टी घडत नाही.